सातारा लोकसभेच्या मतदानासाठी अवघे काही तास शिल्लक आहेत। आज प्रचाराचा शेवटचा दिवस आहे। याच विषयी बोलण्यासाठी आपल्यासोबत मंत्री शंभूराजे देसाई आहेत। सर, काय सांगाल, कसा आहे मतदाराचा प्रतिसाद? मतदानाचा प्रतिसाद अत्यंत चांगला आहे सातारा लोकसभामध्ये। काल माननीय अजितदादा पवार साहेबांची एक आणि माननीय फडणवीस साहेबांच्या दोन अशा 3 सभा काल दिवसभरामध्ये झाल्या आणि आता आज 6 वाजता प्रचार संपणार आहे। सकाळचे आमचे मेळावे झाले, आता 1-2 मेळावे फक्त 6 वाजताच्यात आमची शिल्लक आहेत, तेवढे आम्ही पूर्ण करणार आहे। पूर्ण वातावरण हे महायुतीच्या बाजूने सातारा लोकसभा मतदारसंघात आहे। महाराष्ट्रातल्या आणि देशातल्या जनतेने जसं मन बनवलेलं आहे की तिसऱ्या वेळी मोदी साहेबांना पंतप्रधान करायचं, आणि तसंच मन हे आमच्या सातारा लोकसभा मतदारसंघातल्या मतदारांचं आहे। मोदी साहेबांना पंतप्रधान करण्यासाठी उदयनराजे भोसले साहेबांना मतदान द्यायचं, ही मानसिकता सातारा जिल्ह्यातल्या मतदानाची आहे। त्यामुळे अतिशय चांगलं मतदान होईल आणि चांगल्या फरकाने उदयनराजे भोसलेंची जागा सातारची निवडून येईल। आपण मंत्री आहात, राज्यामधलं कसं महायुतीचं वातावरण आहे? नाही, राज्यामध्ये सुद्धा बघा, आता आमचे 3 प्रमुख नेते माननीय शिंदे साहेब, माननीय फडणवीस साहेब आणि माननीय अजितदादा, आता उद्याच्याला 7 तारखेला 3रा टप्पा पूर्ण होईल निवडणुकीचा, 4था आणि 5वा टप्पा बाकी आहे। पहिल्या 3 टप्प्याचं जर बघाल तर जेवढा वेळ उपलब्ध आहे सगळा वेळ हा योग्य नियोजन करून या निवडणुकीच्या कामाचं प्लॅनिंग या 3 नेत्यांनी केलं। सभांचं केलं, बैठकांचं केलं, मेळाव्यांचं केलं, संपर्क प्रत्येक ठिकाणी ठेवला। माननीय शिंदे साहेबांनी तर शिवसेनेच्या मंत्र्यांना प्रत्येकाला 1 किंवा 2 लोकसभा मतदारसंघाची जबाबदारी दिली समन्वयक म्हणून। त्यामुळं अशा पद्धतीनं चांगलं नियोजन करून आम्ही लोकांच्या पर्यंत पोहोचलोय। केंद्र सरकारच्या चांगल्या योजना, मोदी साहेबांची विचार हे आम्ही लोकांच्या पर्यंत पोहोचवलेत। त्यामुळं ह्या 3 टप्प्याचं येणाऱ्या पुढच्या 2 टप्प्याचं एकूण जर आढावा घेतला तर आम्ही जे टार्गेट ठेवले, उद्दिष्ट ठेवले 45+ बहुमत मिळवायचं, ते उद्दिष्ट निश्चितपणे आम्ही गाठू आणि ते उद्दिष्ट पूर्ण करू, अशी आजची परिस्थिती आहे। मुख्यमंत्र्यांचं होम ग्राउंड असलेल्या ठाणे लोकसभेमध्येच भाजपाचे पदाधिकारी नाराज असल्याचं दिसून येते। नाही, बघा, उमेदवारी मागण्याचा अधिकार हा सगळ्यांना आहे। आता मुळात ठाण्याची जागा ही शिवसेनेकडे आहे आणि ठाणे म्हणजे स्वर्गीय आनंद दिघे साहेबांचा गड, आणि आज स्वर्गीय आनंद दिघे साहेबांच्या पश्चात तो तसाच पुढे नेण्याचं काम सन्माननीय मुख्यमंत्री आदरणीय एकनाथजी शिंदे साहेबांनी केलं। शिवसेना आग्रही होती उमेदवारीसाठी, भारतीय जनता पक्ष आग्रही होता। आता तिथं फडणवीस साहेब असतील, बावनकुळे साहेब असतील, शिंदे साहेब असतील, अजितदादा असतील, यांनी एकत्र बसले आणि त्या जागेचा निर्णय केला। आता बघा, 1 किंवा 2 दिवस राहतं की बाबा मला नाही उमेदवारी मिळाली म्हणून कार्यकर्ते किंवा जी उमेदवारी मागतात ते नाराज राहतात, पण आमच्या महायुतीमध्ये हे निवडणुकीचे उमेदवार ठरण्यापूर्वी नक्की झालेलं आहे की ज्याला कुणाला तिकीट मिळेल, ज्या पक्षाला सुटेल जागा, त्या पक्षासाठी इतर सगळ्या महायुतीतल्या पक्षांनी एकत्र काम करायचं। त्यामुळे आता जरी तुम्हाला सुरुवातीला 1-2 प्रकार असे दिसले असले तरी तसं होणार नाही। मी ठाणे जिल्ह्याचा पालकमंत्री आहे, मला पूर्ण तिथली कल्पना आहे। सगळे एकजुटीनं महायुतीचे उमेदवार नरेश म्हस्के साहेबांना निवडून आणण्यासाठी पूर्ण ताकदीनं आम्ही सगळेजण काम करून ठाण्याची जागा सुद्धा आतापर्यंत जसं मताधिक्याने निवडून येत होती तशाच मताधिक्यानं नरेश म्हस्के साहेबांची जागा निवडून येईल। शरद पवार म्हणतात की जे मोदींच्या धोरणांना विरोध करतायत त्यांना जेलमध्ये पाठवलं जातं। नाही, असं उदाहरण दाखवावं ना त्यांनी। माननीय पवार साहेब हे देशाचे नेते आहेत। पवार साहेबांच्या वक्तव्यावरती बोलण्या एवढा मी मोठा नाही, परंतु राज्य, देश हा कायद्यानं, घटनेनं चालणार आहे। जर कुठं कायदा मोडला गेला, बेकायदेशीर काही कृत्य घडलं, गैरकृत्य घडलं, चुकीची एखादी कृती घडली तर कायद्यानं, नियमानं त्याच्यावर कारवाई होते। जर कुणी काही गैरकाम केलंच नाही, चुकीचं कृत्य केलंच नाही, कायदा नियम मोडलाच नाही तर त्याच्यावर कारवाई होण्याचा प्रश्नच येत नाही। त्यामुळे उगाच कुणाला तरी विरोध केला म्हणून कुणावर तरी कारवाई होती असा कुठेतरी संदर्भ जोडणं हे मला तरी योग्य वाटत नाही। उद्धव ठाकरे असं म्हणतायत की नरेंद्र मोदींना नुसतं बाळासाहेब नाव घेऊ नका, तर हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे असं नाव घ्या। नाही, माननीय उद्धव साहेबांनी काय म्हणायचं हा तो त्यांचा अधिकार आहे, परंतु 2.5 वर्ष महाविकास आघाडी असताना आपण काय म्हणत होता? 2.5 वर्ष महाविकास आघाडी असताना हिंदुत्वाचा शब्द उच्चारणं सुद्धा त्या महाविकास आघाडीमध्ये आम्हाला अवघड होतं। आम्ही त्या सरकारमध्ये राज्यमंत्री होतो, आम्ही त्या सरकारमधला एक भाग होतो। त्यावेळी हिंदुत्वावरती बोलायचं नाही, हिंदुत्वावरती भाषणात उल्लेख करायचा नाही, अशा पद्धतीची परिस्थिती होती। त्यामुळे त्यावेळेचा थोडंसं आठवण करा आणि मग पुढच्या गोष्टी बोला म्हणावं।
सिंधुदुर्गमधल्या सभेमध्ये राज ठाकरे असं म्हणालेत की तुम्हाला जर 2.5 वर्षाचं मुख्यमंत्रीपद मिळालं असतं तर तुम्ही मोदींवरती टीका केली असती का, असा सवाल त्यांनी उद्धव ठाकरेंना विचारला. बरोबर आहे ना. माननीय राज ठाकरे साहेबांचं काय चुकीचं आहे? कारण मुळात माननीय उद्धव ठाकरे साहेबांनी जेव्हा 2019ला शिवसेनेचं आमदार निवडून आले तेव्हा काय म्हटले होते की मी सामान्य शिवसैनिकाला मुख्यमंत्री करीन, आणि जेव्हा मुख्यमंत्री व्हायची वेळ आली तेव्हा स्वतः मुख्यमंत्री झाले आणि पहिल्यांदाच निवडून आलेले युवराजांना पहिल्याच यादीमध्ये कॅबिनेट मंत्री थेट केलं. हे कशाचं प्रतीक आहे? वंदनीय बाळासाहेब ठाकरे साहेब, हिंदू हृदय सम्राट स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे साहेब होते, त्यांनी मनोहर जोशींना मुख्यमंत्री केलं, त्यांनी नारायण राणे साहेबांना मुख्यमंत्री केलं, त्यांनी मनोहर जोशींना लोकसभेचं अध्यक्ष केलं. ही मोठी मोठी पदं ही हिंदू हृदय सम्राट स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे साहेबांनी स्वतःकडे कधी घेतली नाहीत, ती शिवसैनिकांना दिली. आणि जेव्हा मुख्यमंत्रीपद भले विरुद्ध बाजूला जाऊन म्हणजे महायुतीतनं निवडून यायचं आणि महाविकास आघाडीतनं मुख्यमंत्रीपद मिळवायचं, ते मिळवायची वेळ आली तेव्हा ते स्वतःकडे घेतलं आणि त्याच मंत्रिमंडळात युवराजांना कॅबिनेट मंत्रीपद केलं. याच्यावरून दिसतंय ना कोण कशासाठी काम करतंय ते. जयंत पाटील म्हणतायत की भाजपाचं इंजिन बिघडलं त्यामुळे मनसेचं इंजिन भाजपाला महायुतीला सोबत घ्यावं लागलं. हे बघा, आता महायुती दिवसेंदिवस भक्कम व्हायला लागलेली आहे. महायुतीमध्ये राज ठाकरे साहेबांच्या पक्षानं बिनशर्त पाठिंबा दिला. मनसेचे विचार हे हिंदू हृदय सम्राट वंदनीय शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे साहेबांच्या विचाराशी म्हणजे त्यासारखेच विचार आहेत. त्यामुळे असे समविचारी पक्ष एकत्र आले, त्यांनी पाठिंबा दिला आणि महायुतीची ताकद वाढली की ज्यांना त्याचा धोका होणार आहे त्यांच्या पोटात दुखणं साहजिक आहे. आणि त्या पोटदुखीपोटी जयंत पाटील साहेब म्हणतायत की अशा पद्धतीने तुम्ही महायुतीला मनसेचं इंजिन जोडलं. मनसेनं पाठिंबा दिल्यामुळं महायुतीची ताकद भक्कम झालेली आहे आणि त्याचा धोका, त्याचा धक्का हा महाविकास आघाडीला बसत असल्यामुळेच जयंत पाटील अशा पद्धतीचं वक्तव्य करतायत. ओके, असे म्हणतात की सातारा लोकसभेमध्ये उदयनराजे भोसले यांचा पराभव निश्चित आहे. त्यामुळे जयंत पाटील साहेबांनी आता ज्योतिष्य सांगण्याचा नवीन काहीतरी काम सुरू केलेलं दिसतंय. कारण आम्ही जिल्ह्यामध्ये आहे, आम्ही जिल्ह्यामध्ये फिरतोय, आम्ही जिल्ह्यामध्ये काम करतोय. जिल्ह्यातलं वातावरण काय आहे हे कालच्या सभेमध्ये सातारच्या आम्ही महायुतीच्या सभेमध्ये सांगितलेलं आहे. बाहेर न यायचं म्हणजे कुठंतरी यायचं, एकदा थोडासा आढावा घ्यायचा आणि स्वतःच्या कार्यकर्त्यांच्या मध्ये उत्साह वाढावा म्हणून असं काहीतरी वक्तव्य करायचं. यापेक्षा त्याला जास्त महत्व देण्यात अर्थ नाही. त्यांना एकच विचारा की तुमची सांगलीची जी जागा आहे जी तुम्ही उभाटा गटाला दिलेली आहे लोकसभेची, त्या उभाटाचा कितवा क्रमांक राहणार आहे त्या निवडणुकीच्या निकालानंतर त्याचा पहिला उल्लेख करा. ते भविष्य सांगता आलं तर पहिलं सांगा आणि मग सातारचं भविष्य सांगा म्हणावं. शेवटचा प्रश्न, यशवंतराव चव्हाण यांना भारतरत्न देण्याची मागणी होतीये साताऱ्यामधूनच, त्याचबरोबर बाळासाहेब देसाई यांना पद्म पुरस्कार देण्याची मागणी होती, काय सांगा? लोकनेते स्वर्गीय बाळासाहेब देसाई साहेबांना पद्म पुरस्कार मिळावा हा प्रस्ताव मी मागच्या सरकारमध्ये राज्यमंत्री असतानाच सरकारकडे दिलेला होता. माझा त्याच्यासाठीचा पाठपुरावा सुरू होता, परंतु मागच्या सरकारच्या काळात ते होऊ शकलं नाही. आता परत त्याचा मी या ठिकाणी पाठपुरावा केलेला आहे. काल उपमुख्यमंत्री माननीय फडणवीस साहेब माझ्या मतदारसंघामध्ये सभेला आले असताना माझ्या मतदारसंघातल्या जनतेचा आग्रह होता की ही मागणी त्यांच्याकडे आपण करावी. त्याप्रमाणे मी त्यांच्याकडे मागणी केली आणि माननीय फडणवीस साहेबांनी सांगितलं की निश्चितपणे महाराष्ट्राच्या जडणघडणीमध्ये ज्यांचं अग्रक्रमानं नाव घ्यावं लागेल त्याच्यामध्ये लोकनेते स्वर्गीय बाळासाहेब देसाई साहेब आहेत आणि त्यांना नक्कीच पद्म पुरस्कार मिळाला पाहिजे आणि केंद्राकडे त्याच्यासाठी विशेष प्रयत्न करून आपण तो मिळवू अशा पद्धतीचं वक्तव्य फडणवीस साहेबांनी केलेलं आहे. याबद्दल मी त्यांचा आभार मानतो आणि माननीय स्वर्गीय यशवंतरावजी चव्हाण साहेबांना भारतरत्न देण्याबाबतीची जी मागणी आमचे इथले स्थानिक उमेदवार खासदार उदयनराजे भोसले साहेबांनी केलेलं आहे त्याच्या बाबतीतलं सुद्धा ती सुद्धा मागणी योग्य आहे. हे होते मंत्री शंभूराजे देसाई. ते म्हणतायत की महायुतीचा सातारा लोकसभेमध्ये विजय निश्चित आहे. व्हिडिओ जर्नालिस्ट पियुष एरडोळकरसह राजरत्न जोंधळे, टॉप न्यूज मराठी, पुणे.
जय भोलेनाथ, जय जय भोलेनाथ. गुरुकृपा ट्रॅव्हल्सची सुनियोजित टूर. उत्तराखंड चारधाम दर्शन यात्रा. पुणे ते दिल्ली, दिल्ली ते चारधाम आणि दिल्ली ते पुणे. प्रवास भाडे प्रत्येकी फक्त 38,500 रुपये. कपलसाठी स्वतंत्र रूम हवी असल्यास प्रत्येकी 45,000 रुपये. पहिला ग्रुप 10 मे 2024, दुसरा ग्रुप 24 मे 2024 आणि तिसरा ग्रुप दिनांक 6 जून 2024. 15,000 ॲडव्हान्स भरून आजच आपलं सीट बुक करा. अधिक माहितीसाठी संपर्क साधा. गुरुकृपा ट्रॅव्हल्स, गजानन महाराज खेडेकर, 94-220-25024, 99-237-16262, 94-235-25427 आणि शुभम गजानन खेडेकर 899-66-2004. त्वरा करा, आजच आपलं सीट बुक करा. जय भोलेनाथ, जय जय भोलेनाथ. Come on guys, hurry up. अरे सुन ना, एक ब्रेक ले लेते हैं. Guys, I'm telling you, तुम लोगों को सही से ट्रैकिंग नहीं आता. But that's okay, you can learn. रोज का ढक्कन देना. तो ये रेड वाला है, सही वाला देना. अबे ढक्कन, पहले तो सही पानी पीना. Manikchand Oxyrich, proudly Indian.